एक नंबर आहे बघा. आणि व्यक्त म्हणताना मला असं असं पाहिजे, सिंगल म्हणजे आणि कोण बी नाही. ड्रायव्हिंग व्यक्त म्हटल्यावर लहानपणापासून आवड आहे वाटतं. कुठला IT कंपनी काय कुठलं? नाही, मी नाटक करते. काय वाटत सांग. दुसऱ्या दिवशी सकाळी पव खाऊन मी निघाले इचलकरंजीला. वाटेत नदी दिसली म्हणून रस्त्यात गाडी लावून शेतातून पलीकडे नदी बघायला गेले. तिथून बंधारा दिसला. यांनी मला सांगितलं तिथं कसं जायचं ते. तिथंच मला हे व्हिडिओच्या सुरुवातीचे काका भेटले. म्हणलं त्यांना पण जरा फुटेज देऊ. तिथून मी गेले खिद्रापूरचं मंदिर पाहायला, जे जाम देखणं आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, ज्यांना माहित नाही त्यांनी आवर्जून जा. आणि तिथून मी पोहोचले इचलकरंजीला. त्याआधी वाटेत विहीर दिसली म्हणून थांबले, कारण विहिरींबद्दल ना मला भारी कौतुक आहे. बराच वेळ घालवला, उन्हातानाचं फिरून तोंड सुकलं. जगातलं सगळ्यात भारी क्लिन्झर तोंडावर मारलं. विहिरीला माझीच नजर लागू नये म्हणून नजर काढली. तुमच्याकडे पण अशा विहिरी असतील तर मला फोटो आणि पत्ता पाठवा. मी 100% येणार तिथं उड्या टाकायला. एक आजी आल्या, त्या म्हणल्या माझी पण विहीर बघ. त्यांची पण विहीर देखणी होती. मी तिथून डायरेक्ट गेले बुगडखानावळीला. शाखा 1 बंद, शाखा 2 बंद, दत्तभेळ बंद. लय घाण आंबट होऊन शेवटी मी गेले मधुरा मिसळ खायला, जी चालू होती. तिथं गेल्यावर कळलं इथं खानावळी फक्त रात्रीच चालू असतात. मग मी गेले तापलेलं डोकं शांत करायला हिरापन्नाला. खरंच लस्सी फार कमाल होती, कारण अति गोड पदार्थ आणि माणसं मला आवडत नाही. इचलकरंजीला आल्यावर ओल्ड मुंबईला येणं शास्त्र असतं. एका राजस्थानी माणसानं शून्यापासून सुरुवात याच मातीत केली आणि आईस्क्रीम तर बाप होतं. भारताच्या प्रमुख टेक्स्टाईल हब्स मध्ये इचलकरंजीचा महत्वाचा सहभाग आहे. कापड व्यवसायामुळे उच्च उत्पादनाचे व्यापारी वर्ग इथं मोठ्या प्रमाणात आहेत. हे काम कसं चालतं हे थोडक्यात पाहावं म्हणलं. ओळखीशिवाय आज जाता येत नाही आणि ओळख काढणं आपल्यासाठी काही अवघड नाही. या दादांच्या मदतीनं मी तिथं पोहोचले आणि आजोबांनी गोष्टी कशा वर्क होतात हे सांगितलं. हे सगळं बघून मी बावरूनच गेलो. अजून काय काय केलं मी इचलकरंजीत ते पहा भाग 2 मध्ये.